आयच्या या भाग्यान आमी अंतर्मनाच्या उजापवंत शक्तर थोडी नदर मारूया. होय, ती कशी वावुरता आणि म्हणल्यार आमच्या जिवितार कसो प्रभाव घालता ते पण पळोवया. आमी आधार घेतलेत डॉक्टर जोसेफ मर्फीच्या फेमस पुस्तकाचो द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. 1963लं पुस्तक, पूण अजूनही रेलेव्हंट ने. एकदम एक क्लासिक ते आध्यात्मिक जाणवाये आणि विज्ञानिक दाखले नाही पण जिविताचे अनुभव एकठा हादून लोकांना वाट दाखवता. बरोबर. आमचा हेतू तर आमचे विचार, आमच्या भावना ते कसे आमचे जीवित घडवून शोकतात हे समजून घेवप. चलूया तर भितर सरूया ह्या पुस्तकांतल्या मुख्य संकल्पनांनी. म्हणल्यार सगळ्यान परोस पहिले मर्फी मनाचे 2 भाग करता ना. एक जागृत, जे तार्किक विचार करता, आणि दुसरं अंतर्मन, ते भावनिक स्वयंचलित, एक ऑटो पायलट कसेम. होय, जागृत मन निर्णय घेता, पूर्ण खरे काम करपी ते अंतर्मन आहे नय, ते केधाच नाही दोणा आणि ते निर्णय आमचे नकळताणा अंमलात हाडता. हे कितले म्हणल्यार उजापवंत. आणि ह्या सगळ्यात विश्वासाचो किती रोल असता. तोच खूप महत्वाचो. मर्फी कसे म्हणता पळे, जे काही तुम खऱ्या काळजान सत्य मानता तेच गोजाल्याचो तुम अनुभव करता. अंतर्मन ते तार्किक नोय. म्हणल्यार ते क्वेश्चन करिना, जागृत मनाने जेम सांगल्याम ते स्वीकार करता. बरोबर. आणि हाचोच अर्थ असो की समाज, भिरांत व चिंतेसारख्या नकारात्मक विचारांनी ते भरल्यार तोर त्याचे वाईट परिणाम जाऊंक शकता, शारीरिक, मानसिक. एकदम. पण दुसऱ्या वाटेन सकारात्मक विश्वास ते भलायकी हाडूंक शकतात. आत्मविश्वास, यश. मर्फी म्हणता तुमचे विचार बदलात आणि तुमचे नशीब बदलात. हो, विचार म्हाका खूप मनारी दिसता. म्हटल्यार भितरेंक जाग भायल्यांक जागाक घडोयता. हे ऐकताना म्हाका लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उघाडास आयलो. अडून हाडता. ताचे एक फेमस वाक्य आसा न्ही, तुम एक तारवा चालोवी कप्तान कसो. सरखी हुकूम द्या आणि तुमचे अंतर्मन ते पाळतोलेम. बरोबर. आणि ही ऊर्जा सकारात्मक करपाक तो किती उपाय सांगता. 2 महत्वाचे उपाय, प्रार्थना आणि मनान चित्रावप, व्हिज्युअलायझेशन. पण प्रार्थना हिंगा फकत धर्मीक नोय. कोशी तर एकाग्र चिंतन आणि घट्ट विश्वासान केल्ली मागणी. आणि दुसरं व्हिज्युअलायझेशन, आपली ध्येयम झाल्यात कोसी मनान चित्रायल्यार अंतर्मनाक एकदम घट्ट संदेश मिळता. अच्छा. आणि स्वसुचवणी, ऑटो सजेशन बद्दल तो किते म्हणता, खास करून निधेचे पयलीं. होय, ते खूप प्रभावी. सकारात्मक वाक्य परत परत म्हणपाचे, जैसे हांव शांत असा, हांव आत्मविश्वासी असा, हांव यशस्वी असा. आणि पुस्तकान खोरे कोथा आसात ने, लोक दुयेंसांतल्यान बोरे झाल्यात असे. खूप उदाहरणां दिलेंत. मॉर्फीच्या मतान जायते शारीरिक त्रास मनातूच सुरू जातात आणि मनातूच ते पेकळूंक जातात. तेच स्टोरेन तो म्हणता, तुमचं अंतर्मन तुमच्या कुड्डीचं बांधपी आणि तो तुमका बोरे करू शकता. होय, पण हो एक विचार जो थोडं कसं म्हणचं विवादास्पद जाऊन शकता, खास करून गंभीर द्वेंसान वेळा. म्हणल्यार फक्त मनांत सगळं बोरे जातं अशें नाही. मॉर्फीचा मुख्य मुद्दो असो की मन आणि कुड्डीचा संबंध खूप लागशिळ्ळ असा. ते महत्वाचे. तेच भाषेन तो गिरस्तकाय आणि यश मिळवपाकय तेच नियम वापरून सांगता. पैशांविहीनचे नकारात्मक विचार काढून उद्दोपा. बरोबर. उनेपणा सोडून भरपूर असलेम या विचाराचेर लोक्ष केंद्रित करचो. गिरस्तकाय माझ्या वट्टे वाहून येता असं कितीम तरी. आणि नातेसंबंधांकूय हेम लागू जाता. होय. मोग, भक्षणम, शांतता हे विचार बोरे संबंध आकर्षित करतात. तर हे पुस्तकाचे बरे गुण पोलिल्ल्यार विचार सोपे आसात, काल भायरचे, आणि करपासारखे उपाय दिल्यात. एकदम प्रॅक्टिकल. हय, प्रॅक्टिकल. पूण थोडे दुसरे बाजूनी पोलुमया. काही जाणांना तेम थोडे रिपिटेटिव्ह दिसूंक शकता. एकाच गोसाल परत परत सांगयली. अच्छा. आणि उदाहरणं काही उदाहरणं थोडी पुरणी दिसू येता व फकत व्यक्तिगत अनुभवांचेर आधारित,
जाचर अधिक शास्त्रीय आधाराची गरज असूंक शकता काही लोक म्हटले. म्हणल्यार मनाच्या शक्तीवर अधिकूच भार दिल्ल्यानं केदना केदना वास्तविकोच्चो संपर्क तुटपाची भिरंत असता. ते करता खास करून गंभीर गोजालींनी जसे परीम द्विंसम व मानसिक त्रास तंतून फकत ह्या पुस्तकावर अवलंबून रावप सारखं नोय. बॅलन्स जाई. तर आखरीक सांगचं झाल्यार ह्या सगळ्या उलावपाको सार असो आमचे विचार, आमचे विश्वास ते आमची भायली परिस्थिती घडोवपाक खरेच महत्वाचो वांटो घेतात. होय. आणि सकारात्मक विचार, मनात चित्रवव, घोट विश्वास हाचो सातत्यानं सुरव केल्यार मर्फीच्या मतान बदल घडून हळूंकक जाता. हे पुस्तक कोणाक चड फायद्याचें ठरू येऊ शकता. म्हाका दिसता जे स्वताचो विकास करूंक सोदतात व आपल्या आत्मविश्वासावर काम करूंक सोदतात तांकां एकदम. व जे मनकुड्ड संबंधांविषयी चड जाणा जावंक सोदतात तांकां हे रुचीचं जावंक शकता. बरोबर. आणि आम्या ऐकणारान एक निमनो विचार करूंक. आपल्या अंतर्मनान असे खंयशे गुप्त विश्वास व म्हणुल्यार लिमिट करपी विचार लिपलेले आसूं पुरो. जनवर अजून नजर पड्डूंक ना. होय, पण जे जिविताच्या वेगवेगळ्या भागांत आमकां कळून असताना प्रभाव घालत आसतले, हवर विचार करपाक एक बरी संधी.